म्हादानं सांगितल्याप्रमाणे जेवणापूर्वी नाथा सर्वांच्या अगोदर शाळेमागच्या चिंचेच्या झाडाखाली येऊन बसला. त्याच्यानंतर 7-8 मिनिटांनी म्हादा आणि बाळा बरोबरच आले. सर्वात शेवटी पांडा आला. मग विषयाला सुरुवात झाली. म्हादा सर्वांना ऐकू जाईल अशा हळू आवाजात म्हणाला, काल रात्री देवळामध्ये आलेला महाराज पोलीस खात्याचा माणूस आहे अशी समध्या गावामध्ये आवई उठलेली आहे. हा, मला पण हे दुपारच्याला ऐकायला मिळालंय. बाळानं पुष्टी दिली. नाम्याच्या खुनाचा तपास करायला आला असावा. अरे पण त्याच्या खुनाशी आपला काय संबंध आहे? पांड्यानं विचारलं. अरे आपला संबंध नाही, पण आपण देवळामध्ये झोपाय होतो. आपला संबंध जोडाया कोणी कमी करणार नाही. आपलं संबंध खुनाला उभा चिरायचा? बाळ्या अरे हळू बोल. अरे तो नामा तुझा घर भाऊ, पण पोलीस नाती गोती बघत नाहीत. मग आपण काय करावं म्हणतो? हे बघ, माझ्या मनामध्ये एक विचार आलेला आहे. आपल्यातल्या कोणीतरी एकान आज पण देवळामध्ये झोपाय जायचं. त्या महाराजाच्या मनामध्ये काय आहे ते आपल्याला समजायला पाहिजे. नाही झोपाय जाय का हरकत नाही, पर मगाशी मला गाणा भेटला होता. महाराज आज दिसभर त्याच्याबरोबर होता. काय म्हणला? काय गाणा? नाही म्हणला महाराज पोलीस पैकी नसाव. अरे पोलीस खात्यामधली माणसं लय बेरकी असतात. ईशाची परीक्षा का म्हणून घ्यायची? नाही तू म्हणतोय ते पटतंय रे, पण कोण झोपाय जाते ते तर सांगा की. मी जातो. ठीक आहे. अरे नसती बालामत आपल्या उशिया काही न ग. उद्या नाही तर परवाच्याला मी पण जाईन झोपाया. आपल्यापैकी कोणी कोणी बघितलं रे त्या महाराजाला? बाळानं खालच्या आवाजात परत विचारलं. अरे सकाळी मी बघितलं ना लांबनं. आबाच्या बरोबर खाचराक चालला होता. चांगला गोरा गोमटा दडधाकटे, बारकी दाढी आहे. धोत्राचा स्वागा पकडून मारा आयटीत चालला होता. हा, मी पण कांती शेठच्या दुकानामधनं बघितलंय. कपाळाव केसराचा गंध, झटकन दुसऱ्या मोहिनी घालीन असाच वाटला बरं का. अरे मी आता त्याला कालच्यालाच बघितलंय नदीक जाताना. चांगला तगडा जवानगडी आहे गाड्यानो. चला आता उगा कोणाला संशय याय नको. परवाच्याला याच वागताला इथं यायचं. नाथाने माहिती दिल्यावर मग ठरवू काय ते. सगळे उठले. वेगवेगळ्या मार्गांनी आपापल्या घरी निघून गेले. जेवण झाल्याबरोबर नाथा बिछाना घेऊन देवळाकडे गेला. तसा तो इतरांपेक्षा थोडा धाडसी. जेव्हा त्याने मंडपात पाय टाकला तेव्हा रामदासची झाडलोट चालली होती. तो कोपऱ्यात केर गोळा करत असताना नाथा त्याच्याजवळ गेला. आदरानं म्हणाला, ती केरसून द्या माझ्याकडं, मी केर भरून शाने टाकतो. रात्रीच्या वेळी केर भरून टाकायचा नसतो. लक्ष्मी असते केरामध्ये. कोपऱ्यात केरसून ठेवून रामदास गोड स्वरात म्हणाला, मी नाथा इथं झोपाय आलोय. बरं झालं. काल रात्री भजन संपल्यावर तासभर झोप आली नाही. कोणाचे तरी सोबत असल्याशिवाय. रामदासनं जीभ आवरली. खुंटीवरच्या पिशवीतली सतरंजी काढून अंथरली. चादर मांडीवर घेऊन भिंतीला पाठ टेकून बसला. नाथानं त्याच्याजवळ आपलं अंथरून टाकलं. त्यावर बसत तो म्हणाला, आजपासून तुमच्या सोबतीला मी हाय महाराज. लग्न केलं नाहीस का? केलंय की गेले साली. मग इथे झोपायला? रामदासनं मोठ्या आपुलकीनं विचारणा केली. हा माणूस कोणी परका आहे असं नाथालाही वाटलं नाही. फार दिवसांचा परिचय असल्यासारखा जवळचा वाटला. नाथानं आडपडदा न ठेवता सांगून टाकलं, बायको नांदत नाही हो. कार मर्दा, आमचं खटल्याचं घर आहे. बैल बारदाना आणि महामूद शेत आहे ती. काम लई पडतं म्हणून नाही ते नांदाया. नाथानं खंत व्यक्त केली. काही भांडण तंटा झाला का? नाही हो, दिवाळीला मायरा म्हणून गेली, ती आलीच नाही.
मग तुम्ही कुणी तिला आणायला गेलं नाही का? अहो एक डाव धाकता चुलता गेलता, अडचण असल्यामुळं नाही आली, 2 दिवसांनी पाठवतो असं तिचा बा म्हणला होता. हां, मग मुळीच काळजी करू नको, 4-6 महिन्यांच्या आत आपोआप येईल. खरं सांगताय? अगदी खरं. हे बघा, मी कोणी देवऋषी नाही, पण मी या काळेश्वराच्या साक्षीनं उच्चारलेला शब्द कदापि खोटा ठरणार नाही. नाथाला अतिशय आनंद झाला. रामदासनं त्याच्या जणू काळजालाच हात घातला होता. डोंगरगावसारख्या खेड्यात राहण्यासारखी नाथासारख्या 4-6 तरुणांचा विश्वास संपादन करणं आवश्यक होतं. देवळात मुक्कामाला आलेला हा नौखा महाराज पोलीस खात्याचा माणूस आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी नाथा आला होता, पण त्याला त्या गोष्टीची आठवणच राहिली नाही. त्याची सहानुभूती मिळवण्यासाठी रामदास गंभीरपणे म्हणाला, नाथा, माणूस एकटा येतो आणि एकटाच जातो, परंतु त्याला एकट्यानं जगता येत नाही. सोबतीला कोणीतरी जीव लावणारं, प्रेम करणारं, सुखदुःखाचा वाटा उचलणारं हवं असतं. कोणीतरी असावंच लागतं, नाहीतर सर्व व्यर्थ. एक विचारू का महाराज? काय विचारणार आहेस? विचार. नाही, गैरसमज करून क्षण घेणार नाही ना? नाही घेणार रे, विचार. रामदास शांतपणे म्हणाला, एकतर त्याला नाथाच्या काळजात शिरायचं होतं, आणि दुसरं म्हणजे डोंगरगाव आणि डोंगरगावातल्या माणसांनाही शक्य झाल्यास जाणून घ्यायचं होतं. आता घ्यायचंय म्हटल्यावर काही द्यावं सुद्धा लागतं, त्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही. नाथाही काही कमी नव्हता. त्याचं चातुर्य त्याच्या मित्रमंडळींना माहिती होतं. त्यांनी विचारलं, एकलेपणाचं वझं तुम्ही कसं काय? समजलो. तुझ्या अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे मी खरोखरच न पेलणारं ओझं शिरावर घेऊन एका फकीरासारखा गावोगाव भटकतोय. नाथा, माझं हे ओझं खाली उतरवून ठेवण्यासारखं नाही. महाभारतातला शापित अश्वत्थामा तुला माहिती आहे का? बहुधा नसेल, पण त्या द्रोणकुमारासारखी माझ्या काळजाला जखम झाली आहे. बरी होईल का नाही शंका आहे. एकटेपणाचा कोणी सुखासुखी स्वीकार करतं का? एकेकाळी जगणंच नकोसं वाटलं होतं, एवढा संसार सुखाचा वीट आला होता. पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ. म्हणून भटकत भटकत इथे आलो. नशिबाचे भोग कोणाला टाळता येत नाहीत. दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या या भोगाचं दुःख हलकं व्हावं म्हणून लोकसेवा आणि भक्तिमार्ग पत्करलेला आहे. मी माझं दुःख कोणाला सांगत नाही, पण तू आपलेपणानं विचारलंस म्हणून सांगितलं. लगीन केलं होतं तुम्ही? करायचा विचार होता, पण नाही केलं. आणि आता तर तो विचारही मनात येत नाही. ज्यावेळी येईल त्यावेळी कदाचित फार उशीर झालेला असेल. अहो, असं का म्हणता महाराज? अहो, लगीन ही माणसाची गरज आहे. अरे, एकट्याचं पोट भरायची वांदा आहे, बायकोचं पोट कसं भरता येईल? मग आमच्या गावामध्ये किती दिवस मुक्काम आहे? मी जर इथे कायमचंच राहायचं ठरवलं तर? तुमचं गाव मला आवडलं आहे. अहो, पण गावापरीच गावातली माणसं आवडाय पाहिजे ना. गाव चांगलं आहे, पण गावामधली माणसं लय अवलादीची आहेत. कुठेही गेलं तरी पळसाला 3च पानं असतात. हाताची 5 बोटं सारखी आहेत का? प्रत्येक गावात जशी अनेक रंगांची माणसं असतात, तशी अनेक ढंगाची पण असतात. हे काही मला नवीन नाही आहे. 11 वाजेपर्यंत ते बोलत बसले होते. डोंगर गावातल्या बऱ्याच गोष्टी नाथाच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. पापण्या मिटायला लागल्यावर रामदास जांभई देत म्हणाला, चला आता झोपूया. हा चालेल, मला पण लवकर उठायचं आहे. तुम्हाला जाग आली का मला हाक मारायला विसरू नका. मी रोज पहाटे 5 वाजता उठतो. नाही, 5 वाजता नको, 6 वाजता हाक मारा. लवकर उठायचं आहे ना? अहो, 6 म्हणजे लवकरच की. 7च्या अगोदर उठत नाही मी. छान. मग उद्या एवढ्या लवकर का उठायचं आहे ते सांगाल? काय, आमचा एक बैल आजारी आहे, 3 पायावर झाला आहे. जमिनीला पाय टिकत नाही.
धोंडमाळच्या दवाखान्यामध्ये न्यायचं आहे. डॉक्टर इकडे येत नाहीत का? नाही ना, या गावामध्ये माणसं नाही राहत महाराज, जनावरं राहतात जनावरं. पुढारी मतं मागाई येतात फकिस्त. डॉक्टर कसा येईन सांगा? थोरला गेलता त्याला आणाया, पण तो म्हणला दवाखान्याकडं आणा. बैल पाडून पाहिला आहे का? बघितलं, पण नखीमध्ये काय नाही. घोट्याला सूज आली, मुरगळला का काय ते बघायचं, नाही तर टाकायचं ऐकून. असं कर, उद्याचे दिवस बैलाला दवाखान्यात दाखवू नका. आपण आणखीन एकदा पाडून पाहू. खात्री देता येत नाही, पण बहुतेक त्याला दवाखाना लागणार नाही. सकाळी 8च्या दरम्यान मला न्यायला ये. काय खरं सांगताय काय? तुझा त्रास वाचावा म्हणून मी प्रयत्न करणार आहे. यश देणं न देणं या काळेश्वराच्या हातात. दोघांनीही समाधानानं अंथरुणावर अंग टाकलं तेव्हा कुठे नाथाला आपल्या कामगिरीची आठवण आली. तो मनातच म्हणाला, महाराजांचा पोलीस खात्याशी संबंध नाही. असतात तर नक्कीच नामाईपही त्यांनी विचारलं असतं. यो माणूस सज्जन आहे, पोथ्या पुराणं वाचलेला आहे. आपण ओघा नाही तो संशय घेतला. सांगितल्याप्रमाणे नाथा रामदासला न्यायला आला. रामदासची मंदिराची सफाई, स्नान, काळेश्वराची पूजा आणि गीता पठणसुद्धा उरकलेलं होतं. नाथाला बघताच तो उठला, गाभाऱ्याकडे तोंड केलं, हात जोडले. मनातल्या मनात तो कसलासा अभंग पुटपुटत चालायला लागला. कपाळावर रेखलेल्या उभ्या केशरी गंधामुळे त्याचा केतकी वर्ण आणि सोडवलं कांती अधिकच खुलून दिसत होती. गोऱ्या गालावरच्या बोटभर दाढीमुळे त्याचं आकर्षक व्यक्तिमत्व आणखीनच लोभसवाणं बनलं होतं. ऐटदार चालणं, मधुर बोलणं सगळं कसं अवर्णनीय होतं. हा कोणी अवलिया असल्याचा भास नाथाला झाला. त्याच्याबरोबर चालताना फार मोठ्या माणसाबरोबर आपण चाललो आहे असं त्याला वाटत होतं. अवघ्या 2च दिवसात उभ्या डोंगरगावात रामदास चर्चेचा विषय झालेला होता. मती कुंठित झाली की सामान्य माणूस हवे तसे तर्क करायला लागतो. डोंगरगावात नेमकं तेच झालं होतं. जो तो आपापल्या परीनं त्याच्याबद्दल मन मानेल तसा तर्कवितर्क करत होता. आबा गणा नाथालाही त्याच्याबद्दल नेमका अर्थबोध झालेला नव्हता. त्यांचा आदर मात्र बळावला होता. पण हा माणूस कोण असावा हे गूढ मात्र कायम. त्याला जाणून घ्यायला सारेजण उत्सुक होते. गावातल्या वयात आलेल्या तरण्या मुलीसुद्धा. रामदासच्या गाठीला अनुभव होता. बऱ्याच गावात त्याला अशा प्रकारचे बरे वाईट अनुभव आलेले होते. डोंगरगावातही त्याला अशी गोष्ट जाणवायला लागली होती. वेशीजवळ नंदा भेटली. डोक्यावर रिकामा हंडा होता. पाणी आणण्यासाठी ती नदीवर निघाली होती. लांबूनच रामदासने तिला ओळखलं. तिला पाहताच त्याच्या काळजात गोड तरंग उठले. यापूर्वी त्याने अनेक तरुणी पाहिल्या होत्या, पण असं कधी झालं नव्हतं. ती त्यांना ओलांडून गेल्यानंतर त्याला तिच्या रुग्ण मातेची आठवण झाली आणि तो नाथाला म्हणाला, नाथा, आता ही पाण्याला गेली ती नंदाच ना? होय महाराज. नाथाला फार आश्चर्य वाटलं. तिच्या आईला एकदा पाहायला जायचं आहे. आत्ता चालताय का? नाही, आत्ता नाही, 2-3 दिवसांनी जाऊ. मधल्या गल्लीतनं ते वरती वळले. 25-30 पावलं चालून गेल्यावर कानावर एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला. त्या काळजाचा ठाव घेणाऱ्या आवाजानं रामदासच्या अंगावर शहारे उमटले. त्याने नाथाला विचारलं, अरे कोण एवढा विलाप करतोय? ती नामा जाधवाची बायको. का बरं? नाथानं चपापून रामदासकडे बघितलं. सांगावं की न सांगावं? नाथाला लवकर निर्णय घेता येईना. रामदासनं त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. मग नाथा म्हणाला, अहो, तिच्या नवऱ्याचा खून झालाय. आत्ता पतूर मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. 2 पोरं आहेत लहान लहान. समदा आधार तुटलाय. सकाळ संध्याकाळ रडत असते बिचारी. आता कोणाचं दुःख वाटून घेता येतंय का? मग रात्री याविषयी तू बोलला नाहीस ते? अहो, काय बोलायचं, लई वंगाळ घटना घडली ना. तिचा नवरा एखाद्या लफड्यात अडकला होता का? आता काळेश्वराला माहीत.
नाथानं कानावर हात ठेवले. रामदासला हसायला आलं. तो आधी खोला शिरला नाही. नाथानं आपल्यापासून काहीतरी लपवलंय. या घटनेविषयी त्याला थोडंफार का होईना नक्कीच काहीतरी माहिती असावं. त्याचा आपल्यावर अद्याप विश्वास बसलेला दिसत नाही. आणि बसेल तरी कसा ना, फक्त एका रात्रीचा तर परिचय. महाराज, आपण अगोदर चहा पिऊ आणि मग मांडवाकडे जाऊ. नाही, चहानंतर अगोदर मांडवाकडे जायचं. कोणाला तरी गरम पाणी, कोणाला तरी बिब्वे कढवून आणायला सांग. त्याचा आवाज ऐकताच नाथाचा भाऊ आणि चुलता बाहेर आले. त्यांनी रामदासला घरात येण्याचा आग्रह केला, पण रामदास नकार देऊन म्हणाला, आम्ही प्रथम मांडवाकडे जाऊन येतो, तुम्हीही चाला. तिघं चौघं मदतीला असल्याशिवाय बैलाचा पाय पाहता येणार नाही. मग 5-6 जण मांडवाकडे गेले. नाथाच्या भावानं मांडवाबाहेर बैल आणला. त्या दुहेरी हाडाच्या उमद्या खिलारी जनावराची खरोखरच मोठी दयनीय अवस्था झाली होती. त्याच्या जवळ जाऊन रामदासनं प्रेमभरानं त्या जनावराच्या पाठीवर थाप मारली. त्या मुक्या प्राण्याच्या नेत्रातनं आसवं वाहत होती. रामदास कळवळून त्याच्या दुखऱ्या पायाजवळ बसला. नखाच्या वरती मुठीला सूज आली होती. पाणी आणि बिब्व्याची वाटी घेऊन नाथा आल्यानंतर तो म्हणाला, नाथा, मुठीतलं पाणी काढलं पाहिजे. एखादी तारचूक किंवा दाभण किंवा एक कासरा घेऊन ये लवकर. 5-6 मिनिटात नाथा कासरा आणि तारचूक घेऊन आला. त्याच्याबरोबर आणखीन 2-3 आले. बैलाला जमिनीवर पाडायला अजिबात त्रास झाला नाही. एरवी नवख्या माणसाला पाहताच थरथर नाचणारं ते जनावर रामदासनी स्पर्श करताच लोण्यासारखं मऊ झालं होतं. मुक्या जनावरांनाही प्रेमाची भाषा समजते. साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं. रामदासने प्रथम गरम पाण्यानं पायाची मूठ चांगली शेकून काढली. नंतर कासऱ्यानं पोटरीकडून घोट्याकडे वेढे घालायला सुरुवात केली. 10-12 वेढे घातल्यावर मुठीला चाचपून बघितलं. एखाद्या सराईत डॉक्टरप्रमाणे दुखऱ्या जागेचा अचूक अंदाज घेतला आणि झटकन त्या विशिष्ट ठिकाणी तारचूक सुईसारखी टोचली. वाटीभर घाण पाणी निघालं. सारा निचरा झाल्यानंतर पाय पुसून काढला. कळ काढण्यासाठी नखांच्या फटीत आणि मुठीवर बिब्व्याचा काढा ओतला. कासऱ्याचे वेढे काढल्यानंतर तो म्हणाला, बाजूला व्हा सगळे, सोडा बेलाशक. सारे बाजूला झाले. बैल शांतपणे उठून उभा राहिला. दुखरा पाय जमिनीला टेकवून त्यांनी मस्तपैकी डरकाळी फोडली. जमलेल्या मंडळींचं आश्चर्य द्विगुणित झालं. नाथाचा मुलगा चुलता हात जोडून अतीव आनंदानं म्हणाला, अरे देवावानी भेटलाय महाराज, लय उपकार झाले बघा. आता बैल दवाखान्याक कसा न्यायचा आम्हाला लय मोठा प्रश्न पाडला होतो. नाही, तुम्हाला बघून एवढं अवखळ जनावर एका जागेवर थंड कसं उभं राहिलं, आम्हाला लय नवल वाटलं बरं का महाराज. कुणीतरी म्हणालं आणि रामदास उत्तरला, भूतदया असू द्यावी प्राणी मात्रांची आठाई. भूतदया असू द्यावी प्राणी मात्रांची आठाई, बहु संतोष तो पावी पांडुरंग. कळे या मूक जीवांना कोण आपला सोयरा. कळे या मूक जीवांना कोण आपला सोयरा, दावी लीला या दयाळूंना पांडुरंग. त्याची अभंगवाणी जमलेल्यांना अमृतासारखी मधुर वाटली. नाथाच्या भावानं विचारलं, मांडवामध्ये बांधू का? हो, काही हरकत नाही, पण पाय 4-5 दिवस गरम पाण्यानं शेका. आठवडाभर त्याला अवताला झोंपायचा नाही. त्याच्या हातावर पाणी घालताना नाथा म्हणाला, चहा गार पडून गेला असन. नाथा, चहापेक्षा माझ्या दृष्टीनं तुझ्या बैलाचा आजार महत्त्वाचा होता. माणसाच्या आणि जनावराच्या आत्म्यात फरक नसतो रे. त्यांना बोलता येत नाही, आपल्या वेदना सांगता येत नाहीत. पण नाथा, मुक्या प्राण्यांना शत्रू कोण मित्र कोण हे मात्र चटकन समजतं. माणसापेक्षा ही मुकी जनावरं अधिक प्रामाणिक असतात, गुपित घालत नाहीत. माणसाप्रमाणे कोणावर अन्याय अत्याचार करत नाहीत.
नाथा चमत्कारिक नजरेनं त्याच्याकडं पाहायला लागला. लक्षात आल्यावर रामदासनं मध्येच बोलणं थांबवलं. घरी गेल्यावर नाथानं मोठ्या आत्मीयतेनं घरातल्या साऱ्या लहान मोठ्या माणसांची ओळख करून दिली. सर्वांनी त्याला श्रद्धापूर्वक वंदन केलं. चहा पिऊन होताच तो उठला, हात जोडून नम्रपणे म्हणाला, मंडळी, आता मला परवानगी द्यावी. आबांच्या खाचराची बांधण पुरी करायची आहे. मला गणा वाट बघत असेल. या निमित्तानं तुम्हा मंडळींची भेट झाली, बरं वाटलं. जेवाय थांबला असता तर? नाही रे, तुला रात्री सांगितलं ना मी. तेवढ्यात नाथाच्या चुलत्यानं कोपरीच्या खिशातनं 20 रुपयांची तांबडी नोट बाहेर काढली आणि रामदासच्या पुढे करून तो म्हणाला, घ्या महाराज. पैसा कमावण्यासाठी मी तुमच्या गावात आलेलो नाही तात्या. फार झाले असतील तर काळेश्वराच्या नावानं गोरगरिबांसाठी खर्च करा. बरं आहे नाथा, येतो रे मी. श्रोते हो, हा होता प्रारब्ध या पोपटराव भसे लिखित कादंबरीचा 3रा भाग, 4था भाग. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.